नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे बघा, मी इथे 2 वाट्या एवढी मुगाची डाळ भिजत घातली होती। त्यामध्ये अर्धी वाटी एवढे पोहे टाकून घेतलेले आहेत। आता पावसाळा सुरू झालाय आणि भजे नाही केले तर काय मजा त्या पावसाची। तर इथे बघा 5-6 तास ही डाळ भिजत घातली। तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत घालून घेऊ शकतात। तर ही डाळ चांगलं पाणी निथळून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली वाटून घेणार आहोत, बारीक पेस्ट अशी करून घेणार आहोत। तर ही डाळ वाटताना आपल्याला जरा देखील पाणी टाकायचं नाहीये आणि मिक्सरमध्ये टाकताना या डाळीतलं पाणी देखील आपल्याला चांगलं निथळून टाकून घ्यायचंय। तुम्ही ही डाळ चाळणीवर सुद्धा टाकून घेऊ शकतात। तर इथे मी चांगली बारीक पेस्ट करून घेतलेली आहे बघा आणि एका भांड्यात काढून घेतली सर्व डाळीची बारीक करून। त्यानंतर इथे 2 ते 3 चमचे एवढं लसण, अद्रक आणि मिरचीचं वाटण टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर कांदा इथे चांगला मोठ्या आकाराचा कट करून घेतलाय। तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक कट करून घेतला तरी चालेल किंवा लांब लांब आकारात कट करून घेतला तरी देखील चालेल। त्यानंतर इथे पाव चमचा एवढं डाळीचं पीठ टाकणार आहे। याने चांगलं पकोड्यांना बाइंडिंग येईल, कारण की मुगाच्या डाळीमध्ये एवढं बाइंडिंग नसतं। त्यामुळे मी इथे पाव वाटी एवढं बेसन पीठ टाकून घेणार आहे। तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा टाकू शकता। तर त्यानंतर इथे मी धने जिरे पावडर टाकून घेतलेली आहे। तर ही बाजूला ठेवते आणि आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत। तर मीठ टाकून घेतल्यानंतर आपण इथे हळद सुद्धा टाकून घेणार आहोत। तर हळद बघा इथे आपण टाकलेली आहे आणि याचं सर्व प्रमाण मी तुम्हाला देणार आहे। तर अशा पद्धतीने बघा ओवा सुद्धा चांगला कुस्करून इथे आपण टाकून घ्यायचा आहे। तर ओवा टाकल्यामुळे आपल्याला हे जे आपण पकोडे भजे करणार आहे ते पावसाळ्याच्या दिवसात पोटाला बाधत नाही, त्यामुळे टाकणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने बघा इथे कसुरी मेथी सुद्धा 1 चमचा टाकून घेतली। थोडासा हिंग टाकलाय पण तो तुम्हाला दाखवता आला नाही, माझा कॅमेरा ऑफ राहिल्यामुळे। आणि नंतर इथे मोठ्या आकाराचा एक बटाटा साल काढून किसून घेतलाय चांगला जाड असा, आणि नंतर हा किस सुद्धा आपण या मुगाच्या पकोड्यांमध्ये टाकणार आहोत। तर तुम्ही सुद्धा मुगाचे पकोडे बनवत असाल पण कांदा आणि बटाटा असं कधी आधी टाकून बघितलं नसेल तर नक्की टाकून बघा आणि अशा पद्धतीने एकदा करून बघा। तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने हे पकोडे असे करायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर अशा पद्धतीने बघा संपूर्ण साहित्य मी सगळं कालवून मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे तेल देखील तापत ठेवलेलं होतं, ते सुद्धा आपलं तापलेलं आहे व्यवस्थित। तर एक एक करून आपण मस्त इथे पकोडे सोडून घेणार आहोत मुगाचे। तर कढईमध्ये जेवढे तेलात मावतील तेवढे आपण इथे टाकून घेणार आहोत। तर तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने असे हे छान तळून घ्यायचे आहेत, व्यवस्थित करायचे आहेत, तर जेवढे तुमच्या तेलामध्ये मावतील तेवढे टाका। खूप जास्त गर्दी करू नका आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे आपलं, अगदी कमी तापलेलं किंवा खूप जास्त तापलेलं असं नाही पाहिजे। आणि हाय फ्लेमवर सुरुवातीला आपल्याला हे भजे तळून घ्यायचे। तर याला सगळं टाकून घेतल्यानंतर खालून व्यवस्थित सेट होऊ द्यायचंय आणि याला चांगलं अलटपलट करून आपल्याला चांगलं कुरकुरीत होईपर्यंत, यांचा छान रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे। म्हणजे संपूर्ण हे भजे तळून झाल्यानंतर वरतून मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे लागतात आणि चवीला तर एक नंबर भन्नाट असे लागतात। आणि भजे तळतोय आपण किंवा हे पकोडे तळतोय तर मस्त हे चांगले अलटपलट करून घ्यायचे आणि चांगली क्रिस्पी होईपर्यंत, आणि सुरुवातीला मोठ्या गॅसवर आणि नंतर थोडंसं मीडियम फ्लेम केली तरी देखील चालेल। म्हणजे आतून बाहेरून चांगले हे तळले गेले पाहिजे, कुठेही कच्चे राहता कामा नये। तर अशा पद्धतीने बघा रंग आता छान बदलत चाललाय आपल्या पकोड्यांचा। तर मस्त इथे हे तयार झालेले आहे। तुम्ही हे असे देखील खाऊ शकतात किंवा तुम्हाला पावसोबत खायचे असेल तर तुम्ही पावसोबत देखील खाऊ शकतात किंवा खिचडीचा बेत केला तर त्यासोबत सुद्धा तुम्ही हे मुगाचे छान असे गरमागरम पकोडे करून खाऊ शकतात किंवा संध्याकाळच्या चहासोबत सुद्धा तुम्ही मस्त हे गरमागरम पकोडे तयार करून यांचा आनंद घेऊ शकतात। आणि आता पकोडे भजे म्हणल्यावर मिरच्या तर पाहिजेच ना, तर इथे मस्त 4-5 मिरच्या पोटं फोडून मी तळायला टाकलेल्या आहेत आणि आता आपले हे मस्त पकोडे तळून झालेले आहेत। तर आपण एका जाळीवरती हे काढून घेणार आहोत बघा। कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर आलाय आणि क्रिस्पी सुद्धा खूप मस्त झालेले आहेत। तर इथे बघा हे सर्व काढून घेतल्यानंतर आता कोणाला धीर राहणार आहे का असे छान पकोडे बघितल्यावर, तर आता मस्त आपण हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत। आणि हे तुम्ही केचप सोबत, पुदिन्याच्या चटणी सोबत किंवा असे देखील खाऊ शकतात आणि ही मिरची मस्त तोंडी लावू शकतात। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आणि पाऊस सुरू आहे तर मस्त गरमागरम असे छान तुम्ही मुगाचे पकोडे करून खा। तर इथे बघा तुम्हाला तोडून दाखवते, आतून मस्त जाळीदार असे झालेत आणि आतून सुद्धा छान तळले गेलेत, वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे गरमागरम पकोडे नक्की ट्राय करा, खा प्या मजा करा आणि पावसाळ्याच्या दिवसाचा आनंद घ्या। थँक्यू।